बातमी अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये साखरेच्या भावात घसरण झाली आहे। सध्या साखरेचा भाव 60 ते 62 रुपये किलोवर आहे। प्रति किलो मागे 8 ते 10 रुपयांची कपात झाली। साखर 100 गाठणार असल्याच्या चर्चा होल ठरतायत। बाजारात साखरेचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलंय। तसेच साखरेचे दर आणि त्यातील चढ उतार हे शासनाच्या धोरणावर अवलंबून असल्याचंही व्यापाऱ्यांचं मत आहे। साखरेच्या दराबाबत आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। राज्यात गेल्या काही दिवसांपासून साखरचे जे भाव आहेत ते वाढलेले आहेत। अजूनही साखर जी आहे आता 80 रुपयापर्यंत जी आहे राज्यामध्ये मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण व्यापारी जे आहेत साखरेचे त्यांच्याकडे आलेलो आहोत। आपण त्यांच्याकडून आजच्या दराबाबत जे आहे ती माहिती घेऊयात। सर, साखरेचे दर जे आहेत ते गेल्या 2-3 दिवसांपासून जे आहेत उच्चांकीवर होते। आज नेमकं साखरेचा दर काय आहे, काय नेमकी परिस्थिती आहे साखरेची? आज साखरेचा दर 6200 पासून ते 6400 पर्यंत आहे। आणि साखरेचे भाव जे आहेत गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या त्याच्यामुळं जे गव्हर्नमेंट नियम करतात त्या हिशोबाने साखरेचे दर वाढ होत असती। नेमकं साखरेचे दर जे आहेत ते अचानक वाढलेले होते। साखरेची साठेबाजी देखील होत असल्याचे अनेक आरोप झालेले होते। नेमकी काय परिस्थिती होती मार्केटमध्ये? साखरेची साठेबाजी बिलकुल झाली नाही। ज्या वेळेस मार्केट तेजीला येतं किंवा साखरेचे भाव वाढलेले असतात त्यावेळेस प्रत्येक दुकानदाराची, प्रत्येक ग्राहकाची, खाणाऱ्यापासून तर विकणाऱ्या सेलर पर्यंत सगळ्यांची मानसिकता असते की माझ्याकडे कमी भावचा माल असावा। त्या हिशोबाने प्रत्येक जण त्याच्या कॅपॅसिटीनुसार माल भरत असतो। त्याच्यामुळे मालाचं शॉर्टेज होतं आणि ज्या वेळेस साखरेचे भाव कमी होतात त्यावेळेस तीच परिस्थिती असते की गिऱ्हाईक मार्केटमध्ये शिल्लक राहत नाही। त्यामुळे तसतसे बाजारभाव खाली येत असतात। तर आता साखरेचे उच्चांकी दर किती झालेला होता आणि आता आजच्या दराचं काय? साखरेचा उच्चांकी दर 7200 रुपये होता। आज 6200 ते 6400 आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।